मला की भाज्या जे आपण गावामध्ये जनावराला टाकतो त्या भाजीचा कधी विचारही करत ना हो. तुम्ही ह्याच्या अगोदर असं स्टॉल लावला होता का? नाही, याच्या अगोदर कधी लावला नव्हता. आपण धपाटे विकतो कधी? नाही वाटलं नव्हतं. कसं काय तुम्हाला सुचलं आज? हे भाज्यापासून काहीतरी बनवायचं पौष्टिक म्हणून म्हणलं हे धपाटे छान होतील म्हणून. जेणेकरून आजार येणार नाहीत त्यासाठी ही एकदम विक्री झाली का? झाली बरंच आहे का? झाली पुण्याचे आहेत न्यूट्रिशन ज्याला म्हणतात लोक वरून न्यूट्रिशन घेतात पावडर वापरतात त्यापेक्षा ह्यांनी आणि खूप म्हणजे सेंद्रिय शेती करण्यामुळे म्हणजे मला अनुभव आला. आपण कृषी सखी म्हणल्यावर आपला आवाज कसा असला पाहिजे? रानबाजी महोत्सव प्रचंड मोठी काळाची गरज आहे. जीवामृत गांडूळ पाणी परत गांडूळ खत. आपण महिला आहेत, मोठ्या आवाजात बोलायचं. तुम्हाला कोणती भाजी आवडते? मी सगळ्याच भाज्या खातो. पात्री खातो, नाईचं लोणचं खातो, आळूची पानं खातो. प्रत्येकाने आपल्या शेतातल्या रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि जे आपलं आरोग्य आहे ते आपण आरोग्य निरोगी ठेवलं पाहिजे. हाच माझा सर्वांना संदेश आहे. तो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,67,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. तुम्ही काय आणलं ताई? तुमचं गाव नाव काय? रेशमा मुजावर. का करावं वाटलं तुम्हाला हे? आम्हाला छान वाटतंय. सांगितलं म्हणून बनवलं का? तुम्हाला याचं महत्व माहितीये का? पहिलं केलं करतो का आम्ही सारखंच घरी. हे तुम्ही पहिल्यांदा केलंय का ह्याच्या अगोदर पण केले? नाही आधी होत ना आम्ही नेहमी करतोय आमच्या घरी उपासाला. प्रोसेस करून त्याची विक्री. खूप चांगलं काम आहे ताई, थँक्यू. जुन्या आपला जो ठेवा आहे रानभाज्याचा त्याची ओळख व्हावी. ग्रामीण भागात सुद्धा परत एकदा आपण रानभाज्याकडे गेलं पाहिजे. जरा सविस्तर माहिती आहे. आपण परत राणीकडे माहिती देऊ आता. मला सांग, आपण परत आणखीन रानभाज्याकडे आलेलो आहोत. मध्येसाठी कंबरदुखी गुडघेदुखीसाठी होत आहे भरपूर याचा उपयोग. आणि आम्ही हे लोणचं पण करून आणलेलं आहे. त्यात नाही पण तुम्हाला थोडस लोकांना माहित होण्यासाठी थोडं करून आणलं. केलं पाहिजे पण तेवढा वेळ नव्हता. उपयोगाचे आहे त्यामुळं ह्या भाजीचा उपयोग सगळ्यांनी केला पाहिजे. आपल्या शेतामध्ये जर अशी वस्तू बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवत असतो. जे काही घडतंय, जिथं कार्यक्रम असतात त्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या विषयावर नजर टाकण्याचं काम करतोय. आता इथं सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी आता रानभाज्या महोत्सव भरवण्यात आलेला आहे. इकडे पण बघा, इथं रानातल्या जे भाज्या असतात गावरान भाज्या, त्या भाज्या इथं आलेल्या आहेत. त्यांचे इथं महोत्सव भरवलेला आहे आणि इकडे पण भरवलेला आहे. माझ्यासोबत आता इथं माहिती आपल्याला या विभागाची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आता राणी शिराळ आहे. ही कोणचीच आहे, माझी क्लासमेट आहे. तिच्याकडे मी माईक देणार आहे. मात्र सुरुवातीला आम्ही सांगतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,67,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. राणी, तुझं स्वागत आहे टुडे समाचारमध्ये. आता मला सांग की इथं हे जे महोत्सव भरतंय ह्याची सर्व तुला माहिती आहे संपूर्ण? हो, पूर्ण तू माहिती. सांगू शकते आम्हाला माहिती आहे. आपण आतमध्ये जाऊ आणि नेमकं इथं कसा महोत्सव आहे काय तुझ्या पद्धतीनं तुला जसं येतंय तसं दाखव, आम्हाला माहिती सांग. ठीक आहे, माहिती तुझ्या हातामध्ये देऊ. ठीक आहे. ठीक आहे, तुझा परिचय सांग सुरुवातीला. नमस्ते, माझं नाव सुमित्रा शिवाजी शिराळ. माझं गाव ते माझं माहेर आहे कोंड. आणि मी आज सध्या इथं रानभाजी महोत्सवासाठी आमच्या कंपनीचे स्टॉल घेऊन आलेले आहेत आणि आमच्या काही गटाचे पण स्टॉल इथं आणलेले आहेत. की हा जी रानभाजी महोत्सव आहे तो रानभाज्या जो आपण ज्या जुन्या पद्धतीच्या भाज्या आहेत त्या आपण सगळे विसरून झालेलो आहोत आणि ह्या भाज्याची आपल्याला कुठल्याच प्रकारे ओळख नाही आणि ते आपल्या शरीरासाठी किती चांगले आहेत, किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला सगळ्यांना पटवून सांगायचं आहे. आणि ह्याची आपल्याला पाठीमागं लोकांना माहीत होतं, पण नवीन जे लोक आहेत किंवा नवीन जी आपली पिढी आहे तर ह्या पिढींना आपल्याला काहीच माहीत नाही. घोळाची भाजी कशाला म्हणतात किंवा टणटणीची भाजी कशाला म्हणतात, त्याचं महत्त्व काय, तर ते कुठल्याच गोष्टीचं आपल्याला माहीत नसल्यामुळं आज आपण ते माहीत करून घेण्यासाठी आणि आपल्या दररोजच्या जीवनामध्ये वापरण्यासाठी आपण ते सगळ्यांना सांगणार आहेत. तर काही इथं महिला आलेल्या आहेत इथं भाज्या घेऊन, तर त्यांनाच आपण विचारू की तुम्ही कुठली भाजी आणली आणि त्याचं काय महत्त्व आहे. ताई, तुमचं नाव सांगा. माझे नाव लक्ष्मी कल्याण मोरे, राहणार कधी पण उठायचं. माझं नाव लक्ष्मी कल्याण मोरे, राहणार. मी तोंडण्याची भाजी घेऊन आणते. तोंडले आणलेत का? काय उपयोग आहे त्याचा? त्याचं आपलं किडनीला जरा आपला काय जरा झालं तर त्याच्यानं कमी होऊ शकतो. पुन्हा आपलं तोंड आलं तर त्याच्यानं ते तोंड पण कमी होऊ शकतो आणि आपल्याला ह्याचं भाजी पण करून खाऊ शकतो आपण, खार बी घालून. तुमच्या शेतातले आहेत का? सेंद्रिय आहेत का ऑर्गॅनिक? सेंद्रिय आहेत. रासायनिक नाही, सेंद्रिय. सेंद्रिय आहेत का? ठीक आहे. कुठून आले? तुम्ही कुठून आला? माझं नाव सुनंदा शिवगरे, राहणार बेंका. मी हे जे
चिगळ बी म्हणतात, बारके घोळ बी म्हणतात. आणि ह्याला उष्णता वाढली तर उष्णता कमी होते, खायला आरोग्याला चांगले. BP शुगर पण कमी. तुम्ही खातामध्ये खाताव ना घरी, हाय ना. तुम्हाला काय आहे BP शुगर BP काय? आहे, कमी होते सारखं खाता. आमच्या शेतातली भाजी आहे, घोळ्याची भाजी पण देतात. घोळाची भाजी म्हणतात. तुमचं काय नाव आहे? माझं पद्मिनी नेताजी मोरे, कशाची भाजी आहे? तरवटाची. काय करायचं आहे? ही भाजी खोकल्यासाठी, त्वचा रोगासाठी, तापीसाठी आणि रक्त ह्याचं आपलं प्रेशर गुण चांगलं होतंय आरोग्यासाठी. तुम्ही खाताव का? हा खाताव की. हा? हो त्याचं महत्व माहिती आहे तुम्हाला? माहितीये. तुमचं नाव सांगत आहे. नमस्कार, माझं नाव विजय मल्हार शेंडगे. मी वाघोली इथून आलेले आहे, कळंब तालुका. ह्या रानभाजी महोत्सवात मी शेतातील भाज्या आणलेल्या आहेत, ज्या सेंद्रिय पद्धतीच्या आहेत, म्हणजे आपोआप उगवलेल्या आहेत बांधावरच्या. याला फवारणी नाही, काही नाही. ही आहे आंबाड्याची भाजी. तर ही एक पाचक मध्ये मोडली जाते आणि केसासाठी ह्याचा उपयोग होतो. केस गळणे, केस तुटणे हे केसाचे आजार कमी होतात. ही 2 नंबर भाजी आहे, कोरडूची भाजी आहे. ही कोरडूची भाजी आहे, पोटाच्या विकारावर आहे. पोटामध्ये गॅस होणे, पोटदुखी, पोट साफ न होणे यासारख्या आजारावर उपयुक्त आहे. तसेच यामुळे किडनी स्टोन पण गळून जातो. हा आहे कढीपत्ता आहे, तो पण गावरान आहे शेतातील बांधावरचा. तर कढीपत्ता सुद्धा एक पाचक आहे. आपण म्हणूनच त्याला दररोजच्या भाजीमध्ये वापरतो, दररोजचं पचन होण्यासाठी. आणि याशिवाय केसासाठी पण आणि पूर्ण शरीरासाठी याचा उपयोग होतो. सगळं सांगा ना, हिने काय सांगायचं? ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव मनीषा निरंजन सुतार. मी वाघोलीवरून आलेली आहे. मी आळूची गड्डी, एवढं मोठं काळ्या आळूचे औषधी. औषधी. हे जखमेसाठी, जखम दुरुस्तीसाठी ABC जीवनसत्व जास्त असते. ABC जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते आणि 2-3 प्रकारच्या भाजी करता येते त्याच्या. तुम्ही फक्त इथेच आणलं का गावात पण विक्री करता? गावात पण करतात. कसं विक्री करतात? 5 रुपयाला गड्डी किंवा 10 रुपयाला किती असतात. गड्डीत पान असते? 5 ते 6 असतात जास्त. 5 ते 6, 10 रुपयाला गड्डी. ठीक. आपण बोल. काही इकडे पण स्टॉल आहेत, आपण त्या पण स्टॉलला आपण भेट देणार आहोत. तर इकडे आपल्याला थोडेसे वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बघायला मिळणार आहेत. काय कसं आहे, काय वाटलं बरं बघितलं तुम्ही? मस्त वाटलं एकदम छान. आणि ह्याच्यामुळे काय व्हायला आपल्याला मुळवेचा किंवा मुतखड्याच्या ह्याच्या त्याची माहिती आपल्याला भेटायला लागली पूर्ण. चंदन वसुदेव पाटील, मी डोके पोलीस स्टेशन होतो, आपण सध्या मुक्त केलेला आहे. काय वाटलं बरं आता बघितलं? एकदम बसत. कारण ह्याच्यापासून कसं झालंय, महत्वाचं म्हणजे आपल्याला बाकी सेंद्रिय खतामुळे किंवा हे केल्यामुळे चांगलं वाटायला सगळ्या गोष्टी. ह्याच्यापासून फायदा व्हायला मुळवेद किंवा कशाचा प्रॉब्लेम आहे, आपला मुतखड्याचा आहे, त्यांनी माहिती सगळी पूर्ण दिली. सेंद्रिय पद्धतीने जर महिलांनी आणलं तर तुम्ही आणि खरं तर ह्याचा वापर लोकांनी केला पाहिजे. नाहीतर 10 दिवसात फवारलेला हिरवी आपलं कोथिंबीर असू द्या, दुसरं काय बी असू द्या, आज फवारलं की उद्या हिरवागार दिसतंय. ते सगळं केमिकल पे आहे आणि सगळं ओरिजिनल आहे. पण सर ती लोकांना तर तीच आवडते ना. नाही, लोकांना ते आवडतं, हिरवगार दिसतंय, चांगलं दिसतंय. आणि आता काय व्हायला लागलंय, लोक काय करायला ते जेवढं लवकर फवारणी करून जेवढं बाजारात येईन तेवढं लोक ही करायला प्रोडक्ट बाजारामध्ये आणायला ते. पण ही कोणी ह्याला लक्ष देत नाही. ह्या गोष्टीला थोडं काळजीपूर्वक लक्ष देणं. आणि खरं जर ह्याच्या पुढे जर कॅन्सर, मोठे आजार जे TB, कॅन्सर जर पाळायचं असले आपल्याला, तर प्रत्येक परिवारनं करता जे आहे त्या माणसानं खरंच ही काळजी घेऊन हर भाज्या असल्या जी सेंद्रिय खताना किंवा ओरिजिनल आहे त्या भाज्या, जी फवारणी बिन फवारण्याच्या, ती खरं त्यांनी पाळलं पाहिजे. मनापासून माझ्या तर कॅन्सर झालं, बरेच आजार व्हायले, मोठे आजार व्हायले. तर धन्यवाद सर. केले पाहिजे. सर तुम्ही काहीतरी म्हणत होता, काय तुमचं नाव काय? माझं दत्तात्रय विलास पाटील. दत्तात्रय विलास पाटील नाव आहे. मग वाकडी गाव, परांडा तालुका. आमचा शेतकरी गट आहे, सेंद्रिय शेतकरी गट आहे. आम्ही गेले बरेच दिवस वैयक्तिक मी एकटा करत होतो, पण सगळ्यांनी करा म्हणून आमच्या गटामार्फत आम्ही रानभाज्या का खाव्यात आणि कोणत्या भाज्या का असाव्यात ह्याचा हा उद्देश ठेवून आम्ही ह्या भाज्या घेऊन आलेलो होतो. आमचे प्रॉडक्ट आहेत आमच्या गटामार्फतचे, लोणच्याचे, तिखटाचे, असे वेगवेगळे हे करतो. आणि तुम्हाला म्हणजे पत्रकार किंवा मीडियाला चौथा स्तंभ म्हणतात. आम्हाला नुसतं लोकांना तेच आवडतं. हा जो तुमचा प्रश्न आहे ह्याच्यासाठी तुम्ही सुद्धा जनजागृती करावी, जेणेकरून समाजाला फायदा होईल, शेतकऱ्याला फायदा होईल. जसा फॅमिली डॉक्टर पाळण्यापेक्षा एखादा फॅमिली शेतकरी पाळा, त्यालाही 4 पैसे मिळतील
तुमचंही आरोग्य चांगलं राहील, आमच्याही चांगल्या मालाला चांगले 4 पैसे मिळाले तर आम्हालाही समाधान राहील. आमचा उद्देश हा आहे. डायलॉग लक्षात ठेव. धन्यवाद. खूप छान माहिती दिली तुम्ही. तुमचं नाव काय? सतीश रगडे, वाकडी. कुठून आला? वाकडीवरून. काय आणलं तुम्ही? हे उंबर आणि कडवणची भाजी. हे भाजी होती ना, उंबरतोडी. त्याचा मधुमेह, डांग्या खोकला आणि रक्तशुद्धी ह्या भाजीपासून गुणकारी औषध आहे. पण आपल्या गावामध्ये तर भरपूर उंबराचे झाड आहेत, पण कुणीच ह्याचा उपयोग करत नाही. तुम्ही काय सांगता? नाही, आता आम्हाला अनुभव आहे, ग्रामीण भागात खातो आम्ही. ज्याला अनुभव नाही त्याला ओळख नाही त्याची. असं त्याची भाजी करून खाल्ली पाहिजे का? भाजी करून खाते. खूप छान, चांगली माहिती दिला. तू मला बोलत बोलत सांग कसं आहे आणि सगळी माहिती सांग मला, असे की कुठं कुठं काय आहे. आम्ही पाककलेमध्ये पण सहभाग, आमचा कॅमेरामन नवीन सहभागी आहे. पाककला स्पर्धेमध्ये पण आम्ही सहभाग घेतलेला आहे आमच्या गटाने. तर या गटामध्ये आमच्या काही महिलांनी प्रोडक्ट करून आणलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आहे आळूची वडी. ही मोबाईल टाक. ही आळूची वडी आहे, जे आपण हे आळूपासून तयार केलेली आहे. परत त्याचे भजे पण केलेले आहेत. त्यानंतर ह्यांनी जे दाखव ना खायला कसं आहे ते. अरे वा, छान. बघू, टेस्ट करू आपण. बस बस बस, आणखीन काय सांग. आणि त्यानंतर परत आम्ही हे टणटणीच्या पालापासून बनवलेले हे मुटके आहेत, जे आपल्याला पूर्ण हे सगळं आम्ही जे केलेलं आहे ती सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे. हे तुम्ही पण टेस्ट करू शकता. बघा, करून बघा, महिलांनी केलेलं आहे. आणि आणखीन काय हे घोळाची भाजी आहे. आपले हे बारकं घोळ आहे आणि त्याच्यापासून आपण भाकरी, जे आपल्याला आंबाड्याची, आणि कारण हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. आपण घरी पण अशी भाकरी बनवून खाऊ शकतात, कारण हे खाल्ल्यानं आपलं शरीर निरोगी राहते. आणि भरवण्याचा मागचा काय उद्देश आहे? हा महोत्सव भरवण्याचा मागचा उद्देश म्हणजे की जे आपण जुन्या भाज्या आहेत, तर त्या जुन्या भाज्या लोक विसरत चाललेले आहेत. त्यांना माहित नाही टणटणी म्हणजे काय, घोळ म्हणजे काय. हा महोत्सव भरण्याचा एकच उद्देश आहे की हा जे आपल्या जे भाज्या आहेत जुन्या पद्धतीच्या रानभाज्या, तर ते लोक विसरून जायलेले आहेत. तर त्यांना ह्या भाजीचं काहीच महत्त्व नाही. तर हे रानभाज्याचं महत्त्व किती आहे हे पटवून देण्यासाठी हा महोत्सव आहे. वेगवेगळ्या ठिकाणातून ह्या महिला आलेल्या आहेत. जे पौष्टिक आहे, हे शेपाची भाजी आहे. हे भाजी आहे आणि बनवलेली आहे. हा, बनवलेली आहे. सराट्याची भाजी आहे, ही कुरटुले येतं, ही कुंजीरची भाजी आहे, भाजी आहे. हा, एक मिनिट घेऊ का. ही सराट्याची भाजी आहे, ही कुरटुले येतं, त्याच्यापासून ही भाजी बनवली. ही कुंजीरची भाजी आहे, ही उर्दूची भाजी आहे, ही शापूची भाजी आहे, त्याच्यापासून ही बनवलेली आहे. परत ही पात्रीची भाजी आहे आणि नंतर ही त्याच्यापासून ही बनवलेली आहे टेस्ट म्हणून. तर असं आम्ही विकण्यासाठी पण ठेवलेली आहे. हा, तुमचा गट कुठला आहे? आमचा गट टेंबियाई वॉटर संस्था समग्र ग्रामविकास समिती. त्याचबरोबर आमचा मंजिरीचा पण एक गट आलेला आहे. तर त्या गटापासून त्यांनी पण काही पाककला स्पर्धा म्हणजे भाग घेतलेला आहे. त्यांनी पण काही प्रोडक्ट बनवून आणलेले आहेत. काय बनवून आणले? तुमचं नाव सांगा. सुनीता तुकाराम क्षीरसागर, करसखेडा. मी आपल्या ह्याच्या भाजी शेवग्याच्या पाल्याच्या वड्या बनवून आले आणि भाजी पण बनवून आले. शेवग्याच्या पाला, आणि ही काय हे तांदूळ कुंदराची भाजी. हे काय असं बनवलं? म्हणजे असं चवीला पण छान लागतं हे, त्याच्यामुळं बनवलंय. पौष्टिक पण आहे आणि खाण्यासाठी पौष्टिक पण आहे. पुढं काय तुम्ही हे काय बनवलेलं आहे? हे शेवग्याच्या पानाची थालपीठ बनवले, शेवग्याच्या पानाची थालपीठ आणि तांदूळ कुंदराची भाजी बनवली आणि ह्याचे फांदीच्या भाजीचे ही लावले आळूवड्या. छान. तुम्ही काय बनवले? मी फांदीच्या भाजीचे ही बनवले तर थालपीठ, नंतर फांदीच्या भाजीचे मुटके बनवले, तर नंतर फांदीच्या भाजीची भाजी बनवली. काय म्हणजे तीच भाजी का वापरली तुम्ही? कारण की सर्दी होत नाही, खोकला येत नाही, परत कंबर दुखत नाही, पायाला गोळे येत नाही, त्याच्यामुळे ही भाजी वापरली आहे. तर बरंच खूप छान प्रकारे महिलांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि
जे खरीच आपल्या शरीरासाठी चांगलं आहे ते उत्पादन त्यांनी करून आणलेलं आहे या ठिकाणी. ताई तुम्ही काय आणले? सरटेची भाजी, पात्रीची भाजी, कुरकुल्याची भाजी आणली, पांढरी वस्तू आणली. सरटेची भाजी करायची तुम्हाला माहिती आहे का कशी आहे ती? कशी करायची? आणि त्याचे फायदे काय? आपल्या सांधेदुखी कमी होते त्याने. सरट्याच्या भाजीनं तर खूप चांगल्या प्रकारे इथं माहिती मिळत आहे. कारण आपण प्रत्येक वेळी आपण प्रत्येक गोष्टीला आपण दवाखान्यामध्ये जातो, तर दवाखान्यामध्ये न जाता आपण काहीतरी हेल्दी पण खाल्लं पाहिजे. तर त्यासाठी ताई तुम्ही काय आणले? शिसूची भाजी आणली, गुडघे दुखतात म्हणून, चिगळाची भाजी, कुंजिराची भाजी, कुरडूची भाजी, कपाळफुटीची भाजी, माठाची भाजी, तांदूळशाची भाजी, पुन्हा त्याची तोंडल्याची भाजी, पुन्हा गुळयालच्या वड्यात, तोंडल्याच्या वड्यात, पुन्हा आळूच्या पानाच्या वड्यात, उंबराच्या दोड्यात, आणि सोयाबिनीपासून शेव बनवली, भज्या बनवल्यात, कुंडुळे बनवल्यात, आणि चिगळाच्या भाजीपासून ही कुंडुळे, फळं आणि मुटके बनवले. हे सगळं तुम्ही स्वतः बनवलंय का? स्वतः बनवलं. हे सोयाबीन हे टेस्ट साठी आहे का? नाही, टेस्ट करा की. हे सगळं हे टेस्ट ह्याचं हे सोयाबीन हे शिजवून आणलं, त्या कच्चे आणलं काय माहिती. म्हणजे याच्यामध्ये सोयाबीनचं पण आणलेलं आहे तुम्ही? ओके, थँक्यू. राणी सोबत आहे माझ्या, राणी शिराळ आहे. हे माझ्या, आम्ही दोघं एका वर्गात होतो. कोणची आहे, माहेरीचं सासर तेर आहे. दिसली तर आता तिला जरा बोलके आहे ते, म्हणून तिच्या हातात मागितलं तुम्ही आता परत आणखी एकदा. हे बघा आता ही भाजी बनवली राणी. इथं तुम्ही ह्या सगळ्या भाज्या बनवलेल्या आहेत. तुम्ही स्वतः भाज्या बनवलेल्या आहेत का ह्या सगळ्या? हा, का वाटलं तुम्हाला अशा भाज्या बनवाव्या? की आता हे शिट्टीतल्या लोकांना माहिती नसतात ना रानभाज्या म्हणजे काय, त्याचा काय फायदा, त्याचे फायदे काय होतात, त्याचे फायदे काय होतात, म्हणून आम्ही रानभाज्या करून आणल्यात आणि विकायला पण आणल्यात. तुमचं गाव कुठलं आहे? भवानवाडी, भूम तालुका भवानवाडी, वॉटर संस्थेमधून आलेलो. खूप लांबून आलात तुम्ही? ठीक आहे. ह्या मावशीनं कोणती भाजी बनवली विचारली का? तुम्ही काय बनवलं ताई? बघ कांद्याची पात कशी बनवली. जुनी भाजी आहे त्याची बनवलेली, आणि टेस्ट पण करून पाहिजे. आज परत एकदा पाहतोय. काय करता तुम्ही? काय आपली शेती किती असेल? आहे 5 एकर आहे. 5 एकर. 5 एकर, 4 एकर, मला तर 9 एकर होती. नाही 5च. 5 एकर शेती करता. काय तुमचं नाव? आरणगाव नाव राजश्री अश्वेत पाटील. राजश्री अश्वेत पाटील. गाव कुठलं? आरणगाव. काय आणलंय तुम्ही? मी शेपाची भाजी आणि फंजीची पानं आणली. कशाची पानं? म्हणजे हे काय असतंय? वड्या करण्यासाठी. हे वड्या करण्यासाठी. हा, वड्या करण्यासाठी. कुठून बोला थोडं. हे कशासाठी आहे हे? हे हार्टच्या पेशंट जे असतात, हार्टसाठी हार्टचे उपयुक्त patient. भाजी आहे. हृदयविकाराचं काय टेन्शन नाही. हे भाजी खाल्ली तर हृदयविकाराचं टेन्शन होणार नाही. हो, आजार होणार नाही. आजार होणार नाही. तर खरंच खूप चांगल्या प्रकारे महिलांनी इथं भाज्या करून आणलेल्या आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत आणि ह्यासाठी आपलं शरीर पण खूप चांगल्या प्रकारे निरोगी राहणार आहे. आणि थोडस तुम्ही काय आणलं ताई? तुमचं गाव नाव काय? रेश्मा मुजावर. कुठून आलात तुम्ही? जावळा. काय आणलं तुम्ही? उडीद वडे आणि ही शेपा, मेथी, पालक, करडी, सराठ्याची भाजी, पराठे बांधून, मुळा. हे तुम्ही सगळं केलं का? आम्हीच केलंय घरी. का करावं वाटलं तुम्हाला हे? आम्हाला छान वाटतंय, लोकात पसरावा, जास्त पौष्टिक मिळावा, रक्त वाढावा, असं माहिती मिळावं म्हणून आम्ही केलंय. म्हणजे ह्यांना पण त्या भाज्याचं चांगल्या प्रकारे महत्व आहे, त्यामुळे त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे. भाजी बघ. हे काय बनवलेलं आहे तुम्ही नेमकं? शेवग्याची वडे. शेवग्याच्या काय आहे तुम्हाला? अरे ह्या ना मुस्तफा मुलांनी कुठून आलं? जवळ येऊन हे काय बनवलंय तुम्ही? डोसा बनवलाय. डोसा कशाचा? शेवग्याचं पानाचं. शेवग्याच्या पाल्याचा डोसा कसं काय बनवला तुम्ही? छान असतं खायला पायाला, ते छान. स्वतः बनवलंय? आम्ही स्वतः बनवलाय. कुठं शिकला होय? हा? कुठं शिकलाय? आपलं घरी शिकायचं, कुठं शिकायचं? हा, कुठं बघून शिकला का? नाही घरी शिकलो. का वाटलं तुम्हाला शेवग्याच्या पाल्याचा डोसा बनवावा? सांगितलं आम्हाला त्या बायांनी,
सांगितलं म्हणून बनवलं का? तुम्हाला याचं महत्व माहितीये का? पहिलं केलं करतो का आम्ही सारखंच घरी. ह्याचं महत्व एक आहे की तुम्हाला हे शेवगाचे पाला जे आहे तर आपलं हे रक्त, आपल्या शरीराचं जे रक्त आहे ना ते रक्त शुद्धी करण्याचं काम चांगल्या प्रकारे करतंय, रक्त वाढते, त्यामुळे आपण शेवग्याचा पाला खाल्ला पाहिजे. बरोबर. चला आता आपण आता राणीला बाहेर घेऊन जाऊ, थोडा बाहेर आतमध्ये. इकडे बाहेर पण काय भाज्याचं दुकान आहेत आणि इथं बघूया आपण. बघा आता थोडं आणखी पुढे माहिती सांगतो. काय घेऊन आलात? मी पाथरीच्या भाजीचा नमुना घेऊन आले, रानातले शेतभाजी, परत तांदूळशीचे आणले, कुंजराचे आणले, शेवग्याचे आणले, ज्वारीच्या पिठाचे लाडू. लाडू काय तुम्ही केलेत का? घरी केल्यात रात्री. का करायला वाटली ती लाडू? ते शरीराला चांगलं असतंय, रक्तवाढीला ह्याला पौष्टिक अन्न म्हणून केलेले घरी. आमच्या शेतात राजगिरा पेरतात. तुमच्या शेतातला राजगिरा आहे? हा, मग ते भाजायचं आणि त्याचं केलंय. शेवग्याची पाल्याची भाजी आहेत, रक्तवाहिनी ही गुडघे सांध हे दुखता राहावं म्हणून. हे तुम्ही पहिल्यांदा केले का ह्याच्या अगोदर पण केले? नाही, आधी होत ना, आम्ही नेहमी करतोय आमच्या घरी उपासाला. हो, माहिती आहे त्याचं. ठीक आहे, धन्यवाद. ताई, नाव सांगा तुमचं. नमस्कार, माझं नाव गोदावरी क्षीरसागर आहे. विजयलक्ष्मी सखी प्रोड्युसर कंपनीची डायरेक्टर आहे. आज रानभाज्या महोत्सवमध्ये जे शेतातल्या रानभाज्या आहेत तर त्या रानभाज्या आणि प्लस आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीनं केमिकल फ्री जे धान्य आहेत शेतकऱ्यांचं तर त्याला प्रोसेस करून उडीद डाळ आहे, मूग डाळ आहे, त्यापासून ज्वारी, गहू हे सगळे जे प्रोडक्ट आहेत तर आम्ही ते प्रोडक्ट आजच्या ह्याच्यामध्ये आणलेले आहे प्रदर्शनात. तुमची कंपनी बनवते का हे सगळं? विजयलक्ष्मी सखी प्रोड्युसर कंपनी जे आहे तर ते आम्ही स्वतः शेतकरी जे आमचे सभासद आहेत तर त्या सभासदांकडून आम्ही हे जे माल आहेत तर ते खरेदी करतो आणि त्याला प्रोसेस करून त्याची विक्री. खूप चांगलं काम आहे ताई, थँक्यू. धन्यवाद. आता राणीला आपल्या माहिती सांगितलेली आहे. आता आपण तिला पलीकडे आणखीन काही माहिती विचारायला घेऊन जाणार आहेत. मात्र इथं जिल्हा कृषी अधीक्षक आपल्या सोबत आहेत, माने साहेब आहेत. बघूया नेमकं इथं त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. नेमकं हे भाज्या ज्या आहेत, रानभाजी महोत्सव जो भरवलेला आहे, नेमकं काय याचं उद्दिष्ट काय आहे, कसं आहे बघूया आपण. साहेब आपल्या सोबत आहेत, काय सांगाल सर? इथं रानभाज्या महोत्सव भरवलेला आहे आता. काही बचत गटाच्या महिलांनी आम्हाला माहिती पण सांगितली. मात्र काय विशेष काय वाटतं तुम्हाला हे सगळं इथं भरवण्याचं काय कारण आहे? आता जर सध्या बघितलं आपण तर सगळा भाजीपाला हा जास्तीत जास्त कीटकनाशकं, बुरशीनाशकं फवारलेला आहे. पण रानभाज्या ह्या नैसर्गिकरित्या वाढलेल्या असतात आणि ह्याच्यावर साधारणतः फवारणी कुठल्याच कीटकनाशकाची होत नाही. त्याच्यामुळं मुख्यतः तो प्रदूषण विरहित आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खनिज असतील, अन्नद्रव्ये असतील, हे मुबलक असतात आणि ते मानवी शरीराला त्याचा जे उपयोग होतो त्याच्यासाठी आपण जे लुप्त होत चाललंय वरचेवर तर हे शहरी लोकांसाठी किंवा मध्यमवर्गीय लोक आहेत यांना ह्या जुन्या आपला जो ठेवा आहे रानभाज्याचा ह्याची ओळख व्हावी आणि ते वापरात याव्यात, हा मुख्य उद्देश ठेवून हा आपण तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर दोन्ही ठिकाणी दरवर्षी आपण हा रानभाजी महोत्सव बनवतो. सर काय सांगाल तुम्ही पण इथं कार्यक्रम? नाही, महत्त्वाचं म्हणजे आता साहेबांनी जसं सांगितले की आपल्याकडे केमिकल पेस्टिसाईडचा वापर खूप जास्त होतो आहे आणि आपण जर आपले आईवडील बघितले किंवा आजोबा बघितले तर त्यांचे जे काही स्वास्थ्य होतं आणि आताचं स्वास्थ्य आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि आत्ताची पिढी जी आहे ती आजारी असेल किंवा पहिली पिढी जर आपण बघितलं तरी खूप स्वास्थ्यपूर होतं. तर त्याचं कारण हे आहे की मुळात ज्या आपल्या शेतामध्ये भाज्या नैसर्गिकरित्या येत होत्या ते आपण घरामध्ये वापर करत होतो. त्याच उद्देश ठेवून आजचा हा रानभाजी महोत्सव आपण इथे आयोजित केलेला आहे. कारण ज्या दुर्मिळ होत चाललेल्या भाज्या आहेत, दुर्मिळ म्हणण्यापेक्षा आपली ओळख त्या भाज्यांची आपल्याकडून पुसत चाललेली आहे. त्यामुळं सगळ्यांना ओळख निर्माण व्हावी आणि त्या भाज्यांचं महत्त्व परत एकदा आपल्याला पटावं या उद्देशाने आजचा हा रानभाजी महोत्सव. बचत गटांनी सहभाग घेतला याच्यामध्ये? सर्वात महत्त्वाचं जिल्ह्यामध्ये महिलांचं नेटवर्क खूप चांगलं आहे आणि महिला ज्यावेळेस पुढे येतात त्यावेळेस आपल्या सर्वांना माहिती की क्रांती होते आणि तेच उद्देश ठेवून आम्ही आपल्या जिल्ह्यातील जे काही महिलांचे वेगवेगळे NGO आहेत म्हणजे त्यात SSP असेल, आमच्याकडे एक मंजरी सखी सेंद्रिय शेती गट आहे किंवा वॉटर संस्था आहे किंवा आपल्याकडं माविम असेल किंवा MSRLM असेल, यांच्या माध्यमातून महिलांचं नेटवर्क खूप चांगलं जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या महिलांच्या माध्यमातून आपण हा रानभाजी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. काय आवाहन कराल तुम्ही? महत्त्वाचं सर्वांना माहीत आहे की आपण पाश्चिमात्य देशाची संस्कृती आत्मसात करतोय आणि परत हे मागच्या 10-12 वर्षात झाल्यानंतर परत आपण जे गांधीजींचं वाक्य होतं खेड्याकडे चला, तर त्या दृष्टीनं परत एकदा
आपण बघतो शहरामध्ये की चुलीवरचं मटण, चुलीवरच्या भाकरी वगैरे त्याच्याकडे आपण परत चाललेलो आहे. त्यामुळं ग्रामीण भागात सुद्धा परत एकदा आपण रानभाज्याकडे गेलं पाहिजे. हा उद्देश समोर ठेवून हा महोत्सव आपण आयोजित केलेला आहे. मला या महोत्सवाच्या निमित्ताने एवढंच आवाहन करायचं आहे की आपल्या घरच्या ज्या भाज्या आहेत त्याचा वापर आपण जास्तीत जास्त आहारामध्ये आपण केला पाहिजे. अच्छा, बघा इथं रान भाज्या महोत्सव आहे आणि या महोत्सवामध्ये कुठल्या भाज्या आलेल्या आहेत, गावरान भाज्या आहेत सगळ्या, ज्या की तुम्ही कधी बघितल्या सुद्धा नाही. तिथं आता सुरू आहे कृषी महोत्सव, तुम्ही सुद्धा नक्की या. आणखीन आपण पुढे स्टॉल लागलेले आहेत, बघूया जाऊ तिकडं. नेमकं कच्च्या भाज्या नाही तर भाज्या शिजवून सुद्धा आणलेल्या आहेत तिथं, त्या ठिकाणी जाणार आहेत आपण. बघूया. आणि चला आता माझ्यासोबत चला आणि मला थोड्या भाज्याचं दुकान आहे आणि तुला माहिती सांग थोडं की तुला याच्यामधली जरा सविस्तर माहिती आहे. आपण परत राणीकडे माहिती देऊ आता. मला सांगा आता इथं हा जो महोत्सव भरवलेला आहे, इथं कच्च्या भाज्या पाहिल्या, पक्के पण पाहिजे, आणखीन पण पुढं आहेत तिकडं, पुढं पण आहेत. हो. असं जसं आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे, नवीन आहे ते. चल मला दाखव. आणखीन पुढे इकडे पण आहेत त्या भाज्या, इकडे पण आहेत, इकडे पण आहेत, इकडे पण आहेत. मला सांग माहिती थोडी. थांबा. आपण परत आणखीन रानभाज्याकडे आलेलो आहोत. सर तुमचं नाव सांगा. पांघरकर सौदागर बाबू, कुठून आलात तुम्ही? चाकचे. जागची? हा, हे काय आणलेलं आहे तुम्ही? हे नाही, कशाला? हे म्हणजे इथं प्रदर्शनामध्ये आलेलं घेऊन आम्ही. याचा उपयोग म्हणजे संधिवातासाठी, कंबरदुखी, गुडघेदुखीसाठी होत आहे भरपूर याचा उपयोग. आणि आम्ही हे लोणचं पण करून आणलेलं आहे. हा, नाहीचं लोणचं पण आणलेलं आहे करून. हे नाहीचं लोणचं खायला पाहिजे का? हा, हो. फायदा काय आहे त्याचा? संधिवातासाठी, कंबरदुखी, गुडघेदुखी. हे आंबा आता कसं आंबा काय निसर्गाची साथ आहे त्याला, काय काय नाव वगैरे माहिती आहे का त्याचं? नाव आंब्याचं गावरान आता आलेत का आंबे तुमच्याकडे? जागजी. विक्रमसिंह देशमुख, जागजी. काय आणले तुम्ही? हे बांबूची पान आहेत. हा, ह्याची भाजी व्यवस्थित म्हणजे कोकणामध्ये ह्याची स्पेशल भाजी होती ह्या पानांची. हा, आपल्याकडे पण ही माहित हो शेतकऱ्यांना, लोकांना म्हणून ही इथं मांडलं. तुम्ही एखादी याची भाजी वगैरे करून आणली का टेस्ट करण्यासाठी? भाजी नाही मॅडम, वेळच नव्हता तेवढा, पावसामुळे मी करू शकलो नाही. कारण काय होतंय आपल्याकडं तर ही भाजी खाल्ली जात नाही, पण तुम्हाला थोडस लोकांना माहित होण्यासाठी थोडं नाही, करून ते आणलं. केलं पाहिजे पण तेवढा वेळ नव्हता. आता एवढ्या स्टॉल मध्ये भाज्या 25 भाज्या घेऊन आलो मी आज सगळ्या, त्याच्यामध्ये मला वेळ मिळाला नाही. कुठल्या कुठल्या आणल्यात भाज्या? भाज्या 25 नमुने जातात प्रत्येकाचा. ही बांबूच्या पानाची भाजी, ही कपाळकुटी, ही शेवग्याची भाजी, ही मायाळू, ही दुधानी, ही गुळवेलाचं. त्या गुळवेलाचा काय फायदा आहे? गुळवेलाचा फायदा शुगरसाठी, ह्या लिंबाच्या झाडावरचा असेल तर जास्त इफेक्टिव्ह असतो. आणि लिंबाच्या झाडावरचा गुळवेल घेतल्यानंतर आज जे चिकनगुनिया आजार आहे, कुठल्याही गोळ्या औषधानं जरी नाही बरा झाला तर ह्यांना 100% बरा होतो. त्याचं काय रस घ्यायचा? हे काड्या असं रात्रीच्याला ठेचायच्या, पाण्यामध्ये टाकायच्या आणि सकाळी उठून ते पाणी प्यायल्यानंतर दररोज हे सेवन करायचं. ह्यानं पित्त पूर्ण कमी होत आहे, हाडीताप कमी होती, पूर्ण नाही नाटक. ही सुरण आहे. सुरण म्हणजे काय? हे सुरण म्हणजे जसं आपलं जमिनीमध्ये कंदमुळं येतं ना, तसं ही जमिनीमध्ये ह्याची वाढ होती ह्या सुरणची. आणि ह्याची भाजी अतिशय छान, त्याच्यासाठी मुळव्याधासाठी अतिशय इफेक्टिव्ह भाजी आहे ह्याची. आणि पोट साफ होणे ही माहूरगडला जास्त बघायला मिळते आपल्याला. आपल्याकडे ह्याची शेतात आम्ही आमच्या घरच्यासाठी भरपूर लागवड केलेली आहे खाण्यासाठी. ही माळकऱ्याला जास्त म्हणजे उपासाला वगैरे ह्याचं चालतंय. म्हणजे ह्याच्यावरची साल काढून भाजी करायची? ह्याच्यावरची साल काढून हाताला गोडा तेल लावलं पाहिजे. गोडा तेल जर नाही लावलं तर हे काप करत असताना फोड येतात हाताला. आणि हे व्यवस्थित तळून ह्याची परत भाजी आपण जसं तिखट भाजीला उदाहरणार्थ मटणाच्या भाजीला जेवढा मसाला वापरतो तेवढा मसाला वापरल्यानंतर ही भाजी अतिशय छान. म्हणजे हे कट करून परत त्याला तळून मग वरची साल कट करावी लागते ह्याची. आणि ही जून मध्ये फक्त एकाच वेळेस ह्याचे उगवलेलं बघायला मिळतं, इतर वेळेस पाहायला मिळत नाही. आपल्या साईडला हे कुठे येते? हे आता जागजीमध्ये भरपूर आहे, भरपूर शेतकऱ्याकडे आहे, गावात पण सगळ्यांनी लागवड केलेली आहे जागजी गावात. तर आपल्याला एका नवीन भाजीची ओळख झालेली आहे की आपण कधीच ही भाजी बघितलेली पण नव्हती आणि ही खूप आपल्याला खाण्यासाठी पण उपयोगाची आहे. त्यामुळं ह्या भाजीचा उपयोग सगळ्यांनी केला पाहिजे. आपल्या शेतामध्ये जर अशी वस्तू आली तर आपण ते जपून ठेवली पाहिजे आणि त्याची वाढ झाल्यानंतर आपण हिचं काढून भाजी केली पाहिजे. खूप छान. ठरलाय का? ह्याचा भाव आहे असं आपल्याला हे आता घ्यायचं म्हणलं तर 80 रुपये किलोनं हे मिळतंय असं शेतकऱ्याकडनं. पण आपण आता माग वगैरे लावली जाते का असं काय? नाही ह्याचे असे ठोंब लावले जाते, जसे हळदीचे ठोंब लावतो ना आपण शेतामध्ये लावलं जातं. हा शेतामध्ये जास्तीत जास्त पांढऱ्या मातीवर जास्त
हे कुठे मिळते बीज आपल्याकडे ह्याच गड्ड्याला ही काय ही जरी लावलं तरी असंच येणार आहे ह्याचा वाढ होत राहते ह्याला परत असे ठोंब येत राहते ते ठोंब लावले की परत वाढ होत राहते हो ही सराट्याची भाजी आहे ही आपण किडनी स्टोन आणि गुडघेदुखी आणि कंबरदुखी ह्याच्यासाठी आपण बडीशेप कशी यूज करतो बुकटी करून तसे ह्याच्या सराट्याची बुकटी जरी केली तरी तोंडात चव येण्यासाठी अतिशय छान आहे ह्याचं पकल्यानंतर का असं हिरवे हिरवे नाही हे वाळवायचे आणि भाजून त्याचे परत बुकटी करायची आपण पावडर तयार केल्याच्या नंतर व्यवस्थित बडीशेप म्हणून पण वापर करू शकतो ह्याची अतिशय छान चव तोंड एकदम गोड आणि पडते ही आगरडा कशासाठी आणतात? ही पण भाजीच आहे ना ही पण ह्याची पण भाजी करू शकतो आपण. भाजी करण्यासाठीच आहे ना पण ही मायाळा ही छोटा घोळ 25 प्रकारच्या भाज्या आणल्यात आणि स्वतःच्या शेतामधून आणल्यात बाबांनी 25 प्रकारच्या भाज्या आणल्या तिथं. आता पुढे जाऊ आणखीन पुढे स्टॉल लागले. परत आपण काही महिलांच्या स्टॉलकडे आलेलो आहोत तर त्यांनी पण बरेच भाज्या आणलेल्या दिसलेत. तर ताई तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव शैलजा गिरिजानंद बिराजदार, राहणार येळी, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. इथून आम्ही रानभाजी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेऊन या महोत्सवासाठी हजर आहोत. तुमचा गट आहे का? हां, तुळजाई गट, गुरुदत्त पुरुष गट, म्हणजे मिश्र शेतकरी. ताई तुमचं नाव? नमस्ते, प्रतिभा सतीश मोरे, राहणार येळी, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद, माऊली गटक बचत. काय घेऊन आलात तुम्ही? भाज्या. आता ह्या महिलांसोबत एक पुरुष पण आहेत तर त्यांनी पण त्यांचे थोडंसं तुमचं नाव सांगा त्या. मी धनाजी धोतरकर. माझ्याकडं वेगवेगळ्या ह्या रानभाज्या आहेत त्याचं बियाणं असतं माझ्याकडं आणि रानभाज्या पण असतात. तुमचं नाव काय? नमस्कार, मी गिरिजानंद शिवलिंगप्पा बिराजदार, गुरुदत्त शेतकरी बचत गट येळे. याच्या माध्यमातून आम्ही या रानभाजी महोत्सवासाठी इथं वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आणलेल्या आहेत आणि ह्या पालेभाज्या आणण्याच्या मागचं एक वेगळं उद्दिष्ट आहे मॅडम. पहिलेचे लोकांना जे आजार होत नव्हता ते रानभाज्या खात होते म्हणून त्यांना ते आजार होत नव्हते आणि आता आपण सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे आणि केमिकलचा वापर करत असतो म्हणून आपल्याला कॅन्सरसारखे किंवा BP शुगर यासारखे जे रोग होतात त्या या अलीकडच्या काळातल्या पालेभाज्यामुळे होत आहे आणि हे होऊ नये म्हणून रानभाजीचं महत्त्व, कुठल्या रानभाज्या खाल्ल्यावर काय काय आपल्याला कुठले कुठले आजार टाळता येतात त्याविषयीची माहिती आजच्या आमच्या या येळी महिला बचत गट आणि आमचा शेतकरी पुरुष बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देण्यासाठी आलेलो आहोत. सर, शेतकरी तर सेंद्रिय शेतीकडे वळायला तयार नाहीयेत, काय सांगता? असं तुम्ही म्हणतात मॅडम. सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी शासनाकडून काय मार्गदर्शनाची शेतकऱ्यांना गरज आहे. आता आमच्या गावात कमीत कमी 100 शेतकरी माननीय गर्जे सर, आमचे तालुका कृषी अधिकारी रीतापुरे साहेब व तसेच आमचे BTM सय्यद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 50 लोक सध्या जीवामृत, गांडूळ पाणी, परत गांडूळ खत या पद्धतीकडे सध्या आम्ही 50 शेतकरी वळलेले आहोत. जर तुम्हाला प्रत्यक्षात पाहायचं असेल तर आमच्या येळी या गावात जर तुम्ही आलो तर तुम्हाला गुरुदत्त शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती म्हणजे काय हे तुम्हाला नेमकं लक्षात येईल. धन्यवाद सर, खूप छान माहिती सांगितल्यात. तर ताई तुम्ही काय आणलं? नाव सांगा तुमचं. सविता धैर्यशील मोरे, राहणारी येळी, तुम्ही काय घेऊन आलात? तांदूळशाची भाजी. आपण महिला आहेत, मोठ्या आवाजात बोलायचं. मोठ्या आवाजात येत नाही. तांदूळशाची भाजी आणली. का, त्याचं काय महत्व आहे? महत्व शरीराला चांगलं आहे. ताई तुमचं नाव? माझं नाव अनुसया अजय कुंभार, राहणार येळी, जिल्हा धाराशिव. हे नवीनच काय आहे? हे पपईचे पानं आहेत. याचे जर आपण कोवळ्या पानाचा जर रस पिला तर रक्तातील कॅन्सर कमी होतो. 3 महिने हा रस घ्यायचा आहे. कधी घ्यायचा हा? सकाळी अनुषापोटी. संशोधन घेतलेले आहेत आमच्या गावामध्ये. काही प्रशिक्षण घेतलंय आम्ही गटामार्फत. कधी घ्यायचा हा रस? कधी घ्यायचा? सकाळी अनुषापोटी सकाळी. धन्यवाद ताई. हे जे तुम्ही आज रानभाज्या महोत्सव पाहिला तर तो तुम्हाला कसा वाटला? चांगलं आहे ना. आता रानभाज्या किंवा जुन्या भाज्या ज्या आहेत त्या लोकांना, त्या हल्लीच्या लोकांना माहीत नाहीत आणि त्याच्यात रासायनिकपणा किंवा संकरित वाण काहीच नाही.
त्यामुळे त्या पौष्टिक आहेत. हल्लीच्या लोकांना ह्याची माहिती नाही, त्यामुळे ह्याचा नक्की उपयोग लोकांना होईल. तुम्हाला कोणती भाजी आवडते? मी सगळ्याच भाज्या खातो. पात्री खातो, नाईचं लोणचं खातो, आळूची पानं खातो आणि शेवग्याचा पाला जे आहे त्याची भाजी खातो, गोळाची भाजी खातो, रानभाज्या बहुतांश खातो मी. काय वाटतंय बरं तुम्हाला? पहिला आता संकरित भाज्या आहेत हा. आणि रानभाजी. नाही, संकरित भाज्या ज्या आहेत त्याच्यात पोषक तत्व नसतात आणि संकर केल्यामुळं त्याच्यात पोषक तत्व नसल्यामुळे जुन्या ज्या भाज्या आहेत त्या शरीरासाठी पौष्टिक आहेत, फायदेशीर आहेत, लाभदायक आहेत. त्यामुळं रानभाज्याचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे किंवा जीवनात अनन्य साधारण आहे. काय नाव आहे तुमचं? मी शंकर भांगे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती धाराशिव. सर खूप छान माहिती दिलं. कारण हल्लीच्या युगाला म्हणजे रानभाज्या म्हणजे काय हेच माहिती नाही आहे. तर आपण आपल्या ह्या कृषी डिपार्टमेंट मार्फत आपण ह्या रानभाज्याची प्रत्येक वर्षाला आपण ओळख करून देतो की ही भाजी खाल्ली पाहिजे आणि ह्या भाजीचं काय महत्त्व आहे हे आपण सतत जनतेला सांगत असतो. आणि हा महोत्सव खूप चांगल्या प्रकारे शासन आयोजित केलेला आहे आणि असेच महोत्सव दर 6 महिन्याला असले पाहिजेत. कारण काय व्हायला लागलं आहे की हे जे शेतामधले जे रानभाज्या आहेत तर ह्याचं महत्त्व कमी होत चाललंय. लोकांना ह्याचं काहीच महत्त्व नाही. त्यामुळं आणि त्यांना तरी काय म्हणायचं, त्यांना माहीतच नाही, तर त्यामुळं त्यांना ह्याचं महत्त्व कसं समजणार आहे. तर सगळ्यांनी रानभाज्याचं महत्त्व समजून घेऊन प्रत्येकाने आपल्या शेतातल्या रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि जे आपलं आरोग्य आहे ते आपण आरोग्य निरोगी ठेवलं पाहिजे. हाच माझा सर्वांना संदेश आहे. आज आपल्यासोबत मॅडम आहेत रुपाली कानगुडे. त्यांनी थोडंसं परीक्षक म्हणून थोडंसं बघत आहे, तर त्यांनी थोडंसं आपल्याला सांगतील की काय वाटते आजच्या महोत्सवामध्ये. खरं तर असा महोत्सव आयोजित करणं ही काळाची गरज आहे. कारण जसं आता मगाशी सर म्हणाले की ह्या भाज्या लुप्त होत चाललेल्या आहेत. म्हणजे नवीन पिढीला तर ह्या रानभाज्या माहीतच नाही, कुठली भाजी कोणती भाजी. तर अशा महोत्सवामधून आपल्याला अशा भाज्या खायला मिळतात किंवा आपण विकत घेऊ शकतो. त्यामुळं असे महोत्सव वारंवार आयोजित व्हायला हवे असं मला वाटतं. परत आपण आणखीन काही स्टॉलकडे आलेलो आहोत. तर सर तुम्ही पण ह्या रानभाजी महोत्सवामध्ये सहभाग घेतलाय, काय वाटते, तुमचं नाव काय? मी सूरज जयपाल जाधव रुईबर येथून जिजाऊ सेंद्रिय शेतकरी गटाचे प्रतिनिधित्व करत आहे. तर आम्ही या रानभाजी महोत्सवामध्ये ज्या काही जुन्या भाज्या आहेत आणि एकदम औषधीवर गुणकारी ज्या भाज्या आहेत, ज्या आपण ही पिढी विसरत चालली होती, त्या पिढीला एक योग्य प्रकारे ज्ञान देण्याचं काम या रानभाजी महोत्सवानं केलेलं आहे. हा एक खूप छान उपक्रम राबवला गेला आहे शासनातर्फे. पण एक दिवस रानभाज्या महोत्सव ठेवला तर ज्ञान येईल का? नाही होणार तसं, पण एक जुन्या पिढीनं नवीन लोकांना जे काय सांगायचं आहे किंवा उपदेश द्यायचा आहे तो ह्या रानभाजी महोत्सवातून होऊन जाईल. पण एक जर आपल्यासारख्या गटांनी किंवा कंपन्यांनी आठवड्यातील एखादा दिवस जर ह्या रानभाज्या विक्रीसाठी जर कुठे उपलब्ध करून ठेवल्या तर आपली आत्ताची पिढी आणि पुढली पिढी ह्या भाज्याबद्दल चांगलं म्हणजे ज्ञान आत्मसात करेल. धन्यवाद. ह्या मॅडम मी पण सहभाग घेतलेला दिसतंय. मॅडम तुमचं नाव सांगा. मी दीपाली थोडसरे, मी मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीची CEO आहे. आणि मी सगळ्या कृषी डिपार्टमेंटला धन्यवाद मानते की त्यांनी आज आपल्याला इथं संधी दिली भाजीपाला विक्रीसाठी किंवा एक ओळख प्लॅटफॉर्म आपल्याला तयार करून दिलेला आहे. ज्या भाज्या बुडत चाललेल्या आहेत, ज्या लोकांना माहिती पण नाहीत, अशा भाज्यांचं आपण प्रदर्शन मानून लोकांना त्या गोष्टीविषयी माहिती देणं आणि त्या वापरात आणायला त्यांना सांगणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्या भाज्या ज्या आहेत त्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आणि उपयुक्त आहेत. न्यूट्रिशन ज्याला म्हणतो, लोक वरून न्यूट्रिशन घेतात, पावडर वापरतात. त्यापेक्षा ह्यांनी जर भाज्या या खाल्ल्या तर आपल्याला त्यातनं न्यूट्रिशन जे मिळेल ते आपल्याला विकत घ्यायची गरज नाही. आपण घरच्या घरी त्या भाज्या तयार करू शकतो आणि विक्री करू शकतो. मला असं कृषी विभागाला सांगायचं आहे की त्यांनी एक असं आउटलेट तयार करायला पाहिजे ज्या ठिकाणाहून डेली ह्या भाज्या सर्व म्हणजे उस्मानाबादच्या लोकांना किंवा इतर लोकांना मिळतील, त्या अशी व्यवस्था त्यांनी करून द्यावी. मॅडम खूप छान तुम्ही शासनाला संदेश दिलात, त्याबद्दल धन्यवाद. ताई तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव संगीता रवींद्र लंगा आहे, राहणार किनी, तालुका जिल्हा धाराशिव. आणि खूप म्हणजे सेंद्रिय शेती करण्यामुळे म्हणजे मला अनुभव आला. आणि रानभाज्या महोत्सव म्हणजे आपल्याकडेच असते पण ते आपल्याला माहीत नसते. आपण ते गवत म्हणून काढून टाकतो आणि त्याचे म्हणजे पौष्टिक, त्याचे म्हणजे महत्त्व म्हणजे कसं आहे ते ह्या अनुषंगाने रानभाजी महोत्सव म्हणजे
प्रत्येक लाभार्थ्यांना म्हणजे याची माहिती मिळते. तुम्ही काय सगळ्यांनी एकसारखा ड्रेस कोड घातलाय, कार्यकर्ते आहेत का? हो, आम्ही कृषिक आहेत उमेद अंतर्गत. ओके, धन्यवाद. तुमचं नाव सांगा. नाव शोभा बालाजी साळुंके, मी 22ची आहे आणि रानभोजचं मध्ये मी पूर्ण अशा म्हणजे जे आपल्या रानामधली भाज्या भेटतात ना ती घेऊन आलेली आहे इथं. आपण कृषी सखी म्हणल्यावर आपला आवाज कसा असला पाहिजे? माझं नाव शोभा बालाजी साळुंके आहे आणि मी 22वरून आलेले आहे. मी जे हे शेतामध्ये जे उगवतात रानभाज्या ते ह्या प्रदर्शनामध्ये पूर्ण शेतातल्या सेंद्रिय पद्धतीच्या रानभाज्या घेऊन आलेल्या आहेत. कृषी सखी म्हणून तुम्ही गावामध्ये काय संदेश देतात? कृषी सखी म्हणून मी गावामध्ये संदेश महिलांना हे देते की जे घरी खाण्यापुरतं आहे, जे बाहेरून आणतात माळव विकत, त्याच्यामध्ये जे फवारलेलं असते ते खाण्यापेक्षा ही जी घरी आपण थोडं चौकोनी किंवा कसंही पद्धतीनं जर करून माळव घरच्या घरी खाल्लं तरी आपल्या शरीरासाठी चांगलं आणि विषमुक्त आहे असं मी महिलांना संदेश देते. महिला ऐकतात तुमचं? ऐकतात. घरी खाण्यापुरतं तरी काही नाही पण दारामध्ये पोषण बाग लावतात. पण महिलांना दुपारी झोपायचं असते, आराम करायचा असते, दुनियेचा आळस आहे महिलांना. आहे आळस, पण जेवढं त्यांचं सांडपाणी किंवा ज्यांना शेतामध्ये ज्या पाणी आहे त्यांना तरी घरी खाण्यापुरतं तरी जे शेतात जातात ना, एकेका महिलांना पण भरपूर आवड आहे. कारण आता त्यांना पण माहिती आहे सेंद्रिय बाहेरचं आणून जे रोग व्हायल्यात त्याच्यापेक्षा जे आपण घरी लावून खाल्लेलं चांगलं ते त्यांना पण माहीत झाले. आता खूप छान सांगितलं माहिती ताई तुम्ही. तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी वर्षा अण्णासाहेब धुमाळ, राहणार आंबेजोळका, तालुका जिल्हा धाराशिव. मी या रानभाजी महोत्सवामध्ये रानभाज्या घेऊन आलेली आहे. मी काय महत्व आहे ह्याचं? म्हणजे हे रानभाज्याचं महत्व म्हणजेच आरोग्यासाठीही चांगलं आहे, महिलांच्या आरोग्यासाठी, पुरुषांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, म्हणजे आणि खाण्यासाठीही चांगले आहेत ह्या भाज्या. ताई तुम्हाला काय सांगायचं आणखी? ताई मला एवढं सांगायचं आहे, मला म्हणजे घराच्या बाहेर म्हणजे पडायचं माहित नव्हतं, म्हणजे खूप घोषणामुळा आणि असंच म्हणजे राणीताई माझ्याकडे आल्या आणि ह्याच्यामध्ये SSP मध्ये सुरुवातीला मी पाऊल टाकलं, त्याच्यामुळे खूप खूप आभारी आहे मी SSP ची. धन्यवाद ताई. ताई तुमचं नाव सांगा. मनीषा गरड, राहणार पिंपरी, तालुका जिल्हा धाराशिव. काय घेऊन आलात? नळ घेऊन आलेले, आंबाड्याची भाजी घेऊन आलेली आणि हे आलेले फांजीची भाजी. असलं फांजी आहे, फांजीची भाजी, त्याची भजी बनवते, भाजी बनवते, थालपीठ बनवते. शुगर BP साठी फांजीची भाजी चांगली आहे. आणि नळ म्हणजे काय? हे नळ आहेत ते पोटाच्या विकारासाठी, म्हणजे पोटातले नळ फुगल्यानंतर ह्याची भाजी बनवली खाल्ली की नळ फुगी कमी होते. कुठे येते? पाण्यात येते ते, पाण्यामध्ये येते आणि ते पाण्यातून काढून आणायचं का? पाण्यातून काढून आणायचं आणि ह्याचं काय बनवायचं? भाजी बनवते. ताई तुमचं नाव? माझं नाव लक्ष्मी मेत्रे, करजखेडा. काय घेऊन आलात? आम्ही आंबाड्याची भाजी आणि पात्राची भाजी आणली. आणि हे काय असतं? ही भाजी आहे कपाळफुटी. काय करायचं? ही भाजीचा चूर्ण बनवायचं, ह्याच्या असं म्हणजे हे सोलायचं, ह्याचं चूर्ण बनवायचं आणि हे दुधामध्ये खायचं. ह्याच्यानं म्हणजे ह्याच्या रक्तदाब आतमधलं कमी होतो. काढायचं? हा, हे काढायचं आणि ह्याच्यामध्ये हे दुधामध्ये घालायचं आणि खायचं. आणि हे पाण्याचे आहेत का ह्याचे हे वाळवायचं आणि हे पण दुधामध्ये मिक्स करून खायचं. म्हणजे काय फायदा होतोय? ह्याच्यानं रक्तदाब कमी होतोय आणि मुतखडा आणि मुळव्याधाचा त्रास कमी होतोय ह्याच्यानं. हे यूज केलं जाते का तुमच्या गावात? हो, खेडेगावात वापरता भरपूर करते त्याचा. खूप छान. तुमचं नाव? बनकर सोनल राहुल, कुठून आलात? करजखेड. त्यांच्यासोबत आलात का? हो, ह्यांच्यासोबत. आपल्यासोबत सर पण आलेले आहेत, तर सरांनी पण थोडंसं ह्या रानभाजी महोत्सवासाठी थोडंसं सांगितलं पाहिजे की हा महोत्सव कसा वाटला आणि कसा आहे. रानभाजी महोत्सव प्रचंड मोठी काळाची गरज आहे, कारण जोपर्यंत आपण निसर्गता पिकणाऱ्या भाज्या खाणार नाहीये तोपर्यंत शरीर निरोगी राहू शकणार नाहीये. कारण या भाज्या निसर्गता येतात, निसर्गाकडून आपल्याला दिल्या जातात. आणि मी तर असा शेतकरी, आता मी अधिकारी जर असलो तर मी शेतकरी असा आहे की मी रानभाज्या लागवड करतो. अगदी मी तांदूळचा गेल्या वर्षी 5 गुंठे पेरला होता. कुठं विक्री केलं सर? त्याचं 110 रुपये किलो याप्रमाणे मी आपले जे लाडू बनवतात ना, तर त्याच्यासाठी राजगिरा तांदूळच्याचं सीड आपण विकलेलं आहे बार्शीमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या वनस्पती प्रचंड औषधी असतात. जसं की आता पाथर आहे, पाथर 6 mm पर्यंतचा किडनी स्टोन, हार्डली 6 ते 7 दिवस जर पाथरीची भाजी रोज आपण 50 ग्रॅम खाल्ली तर किडनी स्टोन जाऊ शकतो. शेवगा आहे, आता शेवग्यास तर सांगायसारखंही नाहीये, 300 पेक्षा जास्त आजारांवर चालणारा जगातला कल्पवृक्ष आहे.
तुमचा तांदूळचा असेल HB वाढवण्यासाठी काम खूप चांगला करतो. पित्तशामकमध्ये आपण भलेही चव वेगळी असली तर पित्तशामकमध्ये आपल्याकडे या भाज्या येत आहेत. आळू जे आहे समजा आळूमुळे आपल्या पोटामध्ये जेही काही केमिकल्स केस किंवा कळत न कळत ज्या गोष्टी जातात आळूची पाने सगळं जाळतात. त्यानंतर आपला सराट्याची भाजी आहे. तुम्हाला कुठलाही मणक्याचा त्रास असेल तर सराट्याची सीझनमध्ये सराट्याची भाजी 3 आठवड्यापर्यंत 1 दिवसाआड जर खाल्ली तर मणक्याचे जवळपास सगळे त्रास किंवा म्हणजे बाळंत महिलेचे ज्यावेळी कंबर वीक होते तर सराट्याची भाजी जर त्याने नियमित आहारामध्ये घेतली तर कंबर भरायला हार्डली 15 दिवसाचा कालावधी लागू शकतो. तर ह्या सगळ्या रानभाज्या तुमच्या माझ्या आसपासच्या ह्या अमृतवेली आहेत खरं सांगायला. त्यामुळे हा महोत्सव कृषी विभागाने जो भरवलेला आहे त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत त्या भाज्या या भाज्यांची माहिती पोचते. सगळ्यांना आवाहन आहे की फक्त या भाज्या न बघता भाज्यांच्या पाठीमाग काय बॅनर्स पण लावलेले आहेत. ते बॅनर्स यासाठी लावलेत की बाबा भाज्या करायच्या कशा, त्या भाज्यातून मिळू काय शकतंय. कारण आपण सध्या फक्त देखण्या भाज्यांच्या मागे धावतो आणि मग हॉस्पिटल्स 5 स्टार होतात, घरं तिथंच राहतात, आहार वीक होतो. तर ह्या रानभाज्या ज्या सीझनमध्ये मिळतात त्या सीझनमध्ये आपण जास्तीत जास्त वर्षभराचा स्टॉक खाऊन घ्यावा असं माझं सर्वांना सांगणं असेल. धन्यवाद. आपण चर्चा करणार आहोत की त्यांनी पण रानभाजी महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे. ताई तुमचं नाव? माझं नाव रेखा परमेश्वर गडदे, राहणार दाऊदपूर. नाव काय तुमचं? रेखा परमेश्वर गडदे, राहणार दाऊदपूर, तालुका जिल्हा धाराशिव. मी इथं रानभाज्या महोत्सवामध्ये माझ्या जे शेतात बिल लावता येतात ते भाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या आणि त्याच्यामध्ये असं समजून आलं की भाज्या जे आपण गावामध्ये जनावराला टाकतो त्या भाजीचा कधी विचारही करत नाही. पण हे आता इथं आल्यावर त्या भाजीचं मोल काय आहे, जे आपण रस्त्यावर फेकून देतो त्या भाजी 20 रुपये 15 रुपयाला पिंडी जाते. किती रुपयाची भाजी विकली? आज ह्या महोत्सवामध्ये मी 1000 रुपयाची भाजी विकली. खूप छान की तुम्ही तर गावामध्ये फेकून देत होतात ना. हा, पण इथं येऊन 1000 रुपयाची भाजी विकली आम्ही. मग फक्त अशा भाज्या तुम्ही महोत्सवामध्येच विकणार का आणखीन कुठे विकणार? आता अशा भाज्या आम्ही बाजारात पण विकणार, कारण की इथं येऊन सगळ्यांनी विचारलं की तुम्ही बाजारात पण विकताव का, तर आम्ही सांगितलंय की आता बाजारात पण आम्ही विकायला चालू करू आणि बाजारात पण विकणार आहोत. खूप छान ताई, तुम्ही टाकाऊपासून खूप चांगलं इथं आणून विक्री केली आणि त्याचा पूर्णपणे उपयोग करून घेतला आणि तुम्ही त्याच्यामधून तुम्हाला 4 पैसे पण मिळाले. तर ताई तुम्ही पण भाजी विक्री केलेली आहे, तर किती रुपयाची भाजी विक्री केलात? आतापर्यंत माझी 500 रुपयाची भाजी विक्री झाली. तुम्ही ह्याच्या अगोदर असा स्टॉल लावला होता का? नाही, याच्या अगोदर कधी लावला नव्हता. आज पहिल्यांदा मी हा रानभाजी महोत्सवामध्ये सामील झालेली आहे. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय आणि म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ की ह्या रानभाजीचं महत्त्व आम्हाला म्हणजे आम्ही फक्त तण म्हणून करत होतो, परंतु आज इथं रानभाजी महोत्सवामध्ये आम्हाला ह्याचं महत्त्व कळालं की ही खाल्ल्यापासून आम्हाला शरीराला काय फायदा होतो ते आम्ही स्वतः खाऊन आम्ही इतरांना पण सांगून त्यांना विक्री करत आहोत. खूप छान ताई, खूप चांगलं वाटलं तुमचं ऐकून. ताई तुम्ही तुमचं नाव सांगा. मी स्वाती प्रसाद गाडवे, राहणार वरोडा. काय घेऊन आला? मी शेवग्याच्या भाजीपासून बनवलेले धपाटे घेऊन आले. तुम्ही विक्री पण केलं का? हा, केली, झाली विक्री. माझी 200 रुपयाची विक्री झाली. तुम्हाला वाटलं होतं का आपण धपाटे विकतो कधी? नाही, वाटलं नव्हतं. कसं काय तुम्हाला सुचलं आज? हे भाज्यापासून काहीतरी बनवायचं पौष्टिक म्हणून म्हणलं हे धपाटे छान होतील म्हणून हेच आणले आणि विकले पण गेले. माझे कधीच वाटलं नव्हतं मला धपाटे विकतील म्हणून. असे स्टॉल आणखी लावचाल का? हो, नक्कीच. खूप छान ताई. हो, तर आपल्या सोबत जे इथं आलेले आहेत ग्राहक पण आहेत आपल्या सोबत, तर त्यांना काय वाटते आपण बघू. सर तुमचं नाव सांगा. तुम्ही माझं नाव बाबासाहेब माणिक मस्के. कुठून आलात? मी गावसूत, तालुका जिल्हा उस्मानाबाद. कसं वाटलं तुम्हाला महोत्सव? महोत्सव अत्यंत सुंदर आहे. काय वाटलं तुम्हाला? नाही, रानभाज्या ज्या आहेत ती शरीराला चांगल्या आहेत आणि त्या सर्वांनी खाव्या या पावसाळ्याच्या दिवसात तरी, जेणेकरून आजार येणार नाहीत. त्यासाठी ही एकदम उपयुक्त आणि स्तुत्य उपक्रम राबवला. त्याबद्दल मी या गटाला आभार व्यक्त करतो. खूप छान सर. ताई तुमचं किती विक्री झाली?
आमच्या आज 500 रुपयाची विक्री झालेली आहे. शेतातल्या ज्या रानभाज्या आहेत असं वाटलं पण नव्हतं की शेतातल्या रानभाज्या आपण आणल्या विकायला आणल्यानंतर आमची आज विक्री होईल म्हणून एवढी, पण पूर्णपणे विश्वासाने जसं आम्ही आणलं तसं आमची विक्री झालेली आहे. त्याच्याबद्दल मी जो कार्यक्रम ज्यांनी ठेवलेला आहे त्यांचे आभार मानते. खूप छान ताई. तुम्ही कुठून आलात? कुठून आलात? बरंगो काय आणलं? आंबाड्याची भाजी आणली, आंबाड्याची भाजी आणली, पुन्हा चुका पालक आणला होता. विक्री झाली का? झाली बरंच आहे का? झाली. पुन्हा चिमकुऱ्याची पानं आणली होती. पुन्हा अजून झालं तर कढीपत्ता आणला होता. या सर. पुन्हा शेवग्याची पानं आणली होती. का वाटलं तुम्हाला हे आणावं? हा का वाटलं? गावातलं कशामुळे आणलं तुम्ही हे? ही कन्याकरता तुम्ही ह्याच्या अगोदर विक्री केली होती का? नाही, आता ही पहिलीच बारी. कसं वाटतंय मग? बरं वाटतंय की. किती रुपयाची विक्री केली? 200 रुपये झाले. कसं वाटतंय तुम्हाला आता? कसं बरं वाटतंय काय वाटतंय. शेतातली भाजी आणली होती. काय घेऊन आलात तुम्ही? मॅडम आम्ही ही केण्याची भाजी घेऊन आलो. हे तर आपल्या शेतामध्ये कुठे पण असते. ह्याचा काय फायदा आहे? याचे कोवळे जे पान असतात का पुढचे कोवळे पानं, आपण मेथीची भाजीचे कसं कोवळे देठ पानं घेतो त्याप्रमाणे ह्याचं हे घ्यायचं, डाळ शेंगदाणे टाकून मोकळी करता येते भाजी. किंवा ही अशी आपण आंबट भाजी कशी घरगुतून करतो तशी पण करता येते. अहो हा तर केन आहे, आपण शेतामध्ये असं उचलून फेकून देतो, त्याचा कोणच वापर करत नाही. तुम्हाला कसं काय वाटलं? मॅडम हे खूप औषधी आहे आणि भरपूर लोक ह्याचं करतात घरी, पण आपण करत नाही. आपल्याला वाटतं हे टाकावं, पण हे टिकाऊ पण आहे, फायदेशीर पण आहे, उपयोगी पण आहे. ताई तुम्ही कुठून आलात? मी तुळजापूर तालुक्यात. काय आणलंय तुम्ही? मी हातग्याचे फुलं आहेत. काय उपयोग आहे? ह्याची भाजी बनवते आणि याच्यात जीवनसत्व भेटते आणि आपल्याला ही रोगप्रतिकारक आहे. वायू वात्या असेल, पुन्हा पोटदुखी असेल आणि आजार असेल तर आपल्याला त्यासाठी ही उपयुक्त आहेत फुलं. तुम्ही काय हे पिंपळाचे पान आणले? नाव काय? हो, माझं सत्वशिला परमेश्वर मुळीक. हा. मी राहणार सरणवाडी, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय धाराशिव अंतर्गत समतालोक संचलित साधन केंद्र परंडा येथून मी स्त्रीयोग महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे आलेले. हे पिंपळाचे पान आहे. हे पिंपळाचे पान म्हणजे आपल्याला शुद्ध ऑक्सिजन पुरवतं. आपल्या घराजवळ पिंपळाचं झाड जरी आपल्याला नाही लावू शकलं तरी कमीत कमी आपल्या घरामध्ये पिंपळाची पानं तरी ठेवली पाहिजेत. काय कारण आहे? ऑक्सिजन, शुद्ध ऑक्सिजन देतं सर हे. कसे ठेवायचे घरात पाणी? आपलं म्हणजे शेतात जिथं म्हणजे पिंपळाचं झाड आहे तिथून आणून जरी आपण असे कॅरी बॅगमध्ये नाही ठेवायचे, कारण का ते सुकून जातेलं. असे घरामध्ये चांगल्या व्यवस्थित ठिकाणी जरी ठेवले तरी ते ऑक्सिजन आपल्याला व्यवस्थित म्हणजे शुद्ध ऑक्सिजन देईल. विकत दिलं जातं काय? विकतात काय? विकतात का हे? आता विकायला म्हणजे जिथं नसेल तिथं तिथं विकण्याची गरजच म्हणजे घेण्याची गरज पाहिजे लोकांनी. घेतलं पाहिजे लोकांनी जिथं. आणि हे कुरडूची भाजी आहे. हे कुरडूची भाजी आपण म्हणजे जसं तांदूळाची भाजी करतो त्याच पद्धतीनं करायची. हे किडनी स्टोनसाठी मॅडम उपयोगी आहे की ह्याच्यामुळं ह्याच्या बियाचा पण वापर किडनी स्टोनसाठी केला जातो. काय करायचं बियाचं? बिया म्हणजे बिया वाळवायच्या, म्हणजे ही मोठं निबर ही बी झाल्यानंतर म्हणजे त्याचं ही करायचं आणि ती बिया आपण उकळत्या पाण्यात टाकून किंवा मग त्याची पेस्ट करून पण आपण त्याचं पाण्यात प्यायचं आहे मॅडम. आणि हे पण शेवग्याचा पाला, हे आपल्याला जीवनसत्व देतं. ह्याच्यापासून अंधत्व म्हणजे येत नाही. ह्याच्यासाठी शेवग्याच्या पाल्याचे धपाटे पण मी चवीसाठी करून आणलेले आहेत मॅडम, तुम्ही खाऊ शकता. पण शेवग्याचे तर आपण शेंगाची भाजी करतो, ह्याची पाल्याची नाही मी कधी ऐकली. पाल्याची करू शकतो म्हणजे ह्या पाल्यामध्ये तर मॅडम जीवनसत्व आहे, त्याच्यामुळे पाल्याचे म्हणजे भाजीचं नाही पण धपाट्यामध्ये ते टाकायचं आहे. बघा आपण फक्त शेवग्याच्या शेंगाचीच भाजी करतो, पण त्यांनी पाल्याचं पण खूप छान प्रकारे महत्व सांगितलंय आणि त्यांनी धपाटे पण करून आणले तर शेवग्याच्या पाल्याचे. आणि मॅडम हे पण आणले आम्ही म्हणजे चिगळ्याच्या ह्याचे मुटके पण आणले तर कोण घ्यायला मुटके असं आहे का? अंगणवाडीच्या बाया खिचडी शिजवून टाकतात की ही लेकराला चांगलं कॅल्शियम येतंय म्हणून. काय? ही शेवग्याचा पाला आहे का, अंगणवाडीतल्या बाया खिचडीत टाकतात. ह्याच्यामध्ये जीवनसत्व मिळतं. हा, तुम्ही काय आणले ताई? आम्ही आंबाडीची भाजी आणली. त्याचा काय फायदा आहे? काय फायदा आहे? आंबाडीचे आपलं आम्ल जे असतंय असं आंबटपणा ती शरीरात जाते. पुन्हा झालं तर गुडघेदुखी असलं की आंबट खाल्लं पाहिजे. काय खाल्लंच पाहिजे. काय कारण आहे? काय कारण आहे? शरीराला सगळ्याच गोष्टीची आवश्यकता असतील, सगळंच जावं लागतं शरीरात.
विटॅमिन जातंय. पुन्हा आमल्यानं आपण खार खाताव उन्हाळ्यात घातल्याला, मग त्याच्याशिवाय दुसरं आंबट काय, चुका एक आणि ही एक घेते तर ह्यानं गुडघेदुखी कमी होती, रक्ताचं प्रमाण वाढतंय. बचत गट आमचा सईबाई आहे, गाव कुठलं आहे? वाटवड्याचं आहे. हे कळंब तालुक्यात वाटतं. हा, कळंब शाळा किती तालुक्यात शिकला होता? 10वी. बरं. दुसरं काय अजून? फक्त बचत गटच? बचत शेती गट वगैरे आहे का काय? शेत बी हे काय किती आहे? आहे 2 एकर आहे. पोरं पुरी आहे ता किती आहे रे? 3 आहे ता. वा, भाग्यवान आहे तुम्ही. शिक्षण केलं ना त्यांचं? हा, एक डॉक्टरीन केली. हे नीट बघ. हा, काय म्हणले ते? काय म्हणलो तुम्ही? एक डॉक्टरीन केली, एक आता इंजिनियरला दिली, एक 12वीला आहे. म्हणजे लग्न केलंय का? दोघीची केले ते एक आहे. मोठा जावई काय करते? जावाई एम फार्मसी आहेत दयानंद कॉलेजला. किती शेत आहे तुम्हाला? 2 एकर. 2 एकर मध्ये कसं तुम्ही काय केलं तेवढं? शिक्षण कसं शिकवलं? आम्ही एकात होतो, आमच्या दिराने पुरीचं शिक्षण केलं. अच्छा. काय नाव त्याचं? आमच्या दिराचं अमृत टाकाळे. बघा. भारी आहे विषय. ताई तुम्ही काय आणले? काय राहिले की अंड्याचे फुलं घेऊन बघा. मी घोळची भाजी आणली मॅडम आणि पत्रीची भाजी आणलेली आहे आणि ती मुटकी पण बनवून आणली घोळच्या भाजीची रेसिपी पण. जशाल तशीच आहे टोपणार बघा बस. पण एक डबा संपला, खायला दिले नाहीत का ते कुणाला? सगळ्यांनी टेस्ट घेतली की. होय का? मग तुम्ही हा खाऊन तर बघू आपण कसं. मग तुम्हाला म्हणजे खावा तर टेस्ट साठी ठेवलेत म्हणले मी. याला काय म्हणायचं? मुटके म्हणजे काय असते? कशाची हे केली ती? गव्हाचे, ज्वारीचं आणि हरभऱ्याचं पीठ, तिन्ही पीठ मिक्स करून हिरवी मिरची, धने, जिरे, ओवा, कोथिंबीर, लसूण मिक्स करून वाटून असं पीठ मळून कशाचे केले? घोळ्याच्या भाजीचे. घोळ्याच्या भाजीचे काय महत्व आहे त्याचं? घोळ्याच्या भाजीची बद्धकोष्ठता कमी होती, हे थंडा वाजतो म्हणजे उष्णता कमी होती याच्यामुळं, आणि पचनास पण म्हणजे मुळदाचा वगैरे त्रास असतो तर बद्धकोष्ठता कमी होती, आणि त्यानं HBचं प्रमाण पण वाढते, रक्तातील HBचं. शिक्षण किती झालं तुमचं? 12वी. 12वी. काय करता? मी बचत गटाचं म्हणजे बचत गट चालू सहयोगी म्हणून काम. कधीपासून चालू होता? 11/1/2008 पासून. फायदा होता का बचत गटाचा एवढा? फायदा महिला त्याच्यावर उद्योजक बनलेत ना. महिला आर्थिक विकास महामंडळ येथे मी सहयोगी म्हणून काम करते. फायदा म्हणजे कसं, महिला शिक्षण करायचं काम करतो आपण. महिलांचा आर्थिक विकासावर सर्वांगीण विकास झाला पाहिजे, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक. आपण बचत गट केल्यानंतर त्यांना बँकेचं 6 महिन्यानंतर लोन अंतर्गत कर्जावर बँकेचं कर्ज मिळवून त्यांना व्यवसायासाठी आपण प्रवृत्त करतो. आणि सगळ्यालाच नोकऱ्या मिळत नाहीत, पण आपण त्यांच्या महिलाचं तर उत्पन्न वाढतंय, पण त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या मिस्टरांना पण आपल्या बचत गटातून बँकेचं कर्ज घेऊन उद्योग व्यवसायाला प्रवृत्त करतो आणि त्यांचं स्तर उंचावतो. काय वाटतं बरं एवढ्या महिला इथं आल्यात? एवढ्या महिला म्हणजे मी महिलासोबतच काम करते सर, 2,500 महिलासोबत मला. 2,500? हा, आमच्या मी पण महिलासोबतच असते. हो, आम्ही पण महिलासोबतच असतो. हो, म्हणजे महिला आम्हाला संध्याकाळी झोप म्हणजे टेन्शन नाही, दिवसभर जे आम्ही महिलासाठी काम केलं तीच आमचं समाधान आहे. दुसरं आम्हाला काय म्हणजे पगार जरी कमी असेल तर मानसिक समाधान जास्त आहे आम्हाला. म्हणजे आम्ही एखाद्या कुटुंबाला आधार देऊ शकतो किंवा त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो, असं आहे. खूप छान. मॅडम आ, काय नाव आहे मॅडमचं? आता आपल्याकडं ज्या ह्या गटाने सहभाग घेतलाय त्यातल्या आपल्या मावींच्या मॅडम आहेत, तर त्यांच्याशी आपण थोडंसं चर्चा करू. नमस्कार मॅडम. मी शोभा कुलकर्णी, महिला आर्थिक विकास महामंडळ इथे जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून काम पाहते. हा रानभाजी महोत्सव कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा ऑफिस, वॉटर संस्था आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा आयोजित आहे. याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्यातले 8ही तालुक्यातले शेतकरी पूर्णतः याच्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यातले 8ही तालुक्यातले सर्व शेतकरी ग्रुप आहे, उत्पादक ग्रुप आहेत आणि बचत गटातल्या महिला या सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे. सर्व शेतकऱ्यांनी खूप विविध प्रकारच्या, कधी नावं ऐकलेली नाहीत त्या रानभाज्यांच्या भाज्या या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे आभाळगर्जी वगैरे असे वेगवेगळी नावं आहेत. आणि ज्या शेतामध्ये अशा भाज्या की ते गवत म्हणून टाकून दिलं जातं आणि त्या भाज्या आज इथे ज्याचा उपयोग हा आपल्या आरोग्यासाठी आहारामध्ये केला पाहिजे, तर हा खूप चांगल्या पद्धतीने इथं मांडणी झालेली आहे सर्वांची. आणि ह्या स्पर्धे म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये, रानभाजी महोत्सवामध्ये इथे मांडणीची पण स्पर्धा आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या तुम्ही आणलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने मांडणी करताय, त्याच्याबद्दलचे गुणधर्म तुम्ही शेतकरी कशी सांगतायत, त्याच्याबद्दलच्या पाककृतीच्या पण स्पर्धा आहेत. हे सर्व आयोजन कृषी विभाग आणि माविम आणि वॉटर संस्था यांच्या विद्यमाने आयोजित आहे. धन्यवाद. खूप छान. तुम्ही काय आणलं ताई? हे गुळवेला आहे मॅडम. काय फायदा याचा?
याच्यामुळे आपलं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आयुर्वेदामध्ये याचा खूप फायदा आहे. आपले यकृताचे विकार असू द्या, मूत्रविकार असू द्या, नंतर उच्च रक्तदाब, रक्त शुद्ध करणं हे याचे फायदे आहेत. मध्ये आपण कोरोनाच्या काळामध्ये याचे काढे आपण घेतलेले आहेत. म्हणजे इतकं छान असा उपयोग केला जातो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. आपल्या महिलांना माहीत नसतं, ग्रामीण भागातल्या महिलांना जास्त माहीत असतं. कसा वापर करायचा? ह्याचा काढा, ह्याचा जर लहान मुलांना ह्याचा एक फायदा आहे खूप छान. म्हणजे नवजात 2-3 महिन्याचं त्याच्या पोटात जर आला असेल तर ह्याचे पाण्याचा रस काढून ते अनुष्यपोटी बाळाला द्यायचं, म्हणजे ते पोटातलं आलेलं कमी होतं. आपण तर म्हणतो ना 6 महिन्यापर्यंत बाळाला काही द्यायचं नाही, मग तुम्ही हे कसं देऊ शकता? हे आयुर्वेदाचं आहे सर मॅडम. आयुर्वेदामध्ये आपण त्याचा कुठला साईड इफेक्ट नसतो, म्हणजे काही असं दुष्परिणाम त्याचे दिसून येत नाहीत. म्हणजे आयुर्वेद आपलं कसे कुठल्याही बाजूने म्हणा, जसं आपण केमिकल औषधं खातो त्याचं काही ना काही आपल्याला काही दुष्परिणाम दिसतात, पण आयुर्वेदामध्ये तसं नसतं. खूप छान माहिती मिळाली. छान माहिती मिळाली. हे फोकट करत आहे. ताई तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव राणी अमोल क्षीरसागर. मी आपशिंगेवरून आले आहे. मी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत माता सावित्री लोकसंचालित साधन केंद्र धाराशिव येथे संगिणी म्हणून काम करते. काय आणले तुम्ही? हे पात्राची भाजी आहे. काय फायदा याचा? ही पात्राची भाजी खाल्ल्यानंतर रक्त वाढतंय. आमच्या शेतातलीच आहे. फवारणीची कसली आहे, रासायनिक सेंद्रिय? सेंद्रिय आहे. काय फवारलं? फवारलेलंच नाही, काहीच फवारलेलं. हा, बगैर फवारणीची आहे. शेणखत वगैरे टाकलेलं असतंय त्याच्यातनं सोयाबीन मधली आहे. ताई नाव सांगा. मनीषा सुभाष तेरकर, कौसुदून आले. काय आणले तुम्ही? फळभाज्या आणल्यात, समजा रानभाज्या, उमऱ्याचे दोडे. काय करायचं त्याचं? भाजी करायची. अहो कधीच ऐकलेलं नाही मी. ह्याची छान भाजी होती, आंबाड्याची भाजी सर. आणि ह्या उमऱ्याच्या दोड्याची भाजीच काय महत्व आहे? महत्व आरोग्यासाठी चांगली आहे. तुम्ही खाल्ली कधी? हा, खातो की आम्ही. तुम्ही खातात का? खूप छान. बघा, इथं राणीनं आपल्याला माहिती दिलेली आहे. धन्यवाद राणी. इथं रानभाज्या महोत्सव सुरू होता आणि जिल्हा परिषद हे इथलं जे सेंट्रल बिल्डिंग आहे, प्रशासकीय इमारत आहे, या इमारतीमध्ये रानभाज्या महोत्सव सुरू होता आणि राणीनं आपल्याला खूप चांगली माहिती दिली, कारण तिला बऱ्यापैकी माहिती आहे बचत गटाचं काम करते. कोणतं काम करते तू बचत गटाचं? मी स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेमध्ये एक लीडर म्हणून आहे आणि ज्या शेतकरी महिला आहेत त्यांच्यासोबत मी काम करते की ज्यांना सेंद्रिय पद्धतीनं कसं उत्पादन केलं पाहिजे. आणि माझी स्वतःची पण एक मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनी आहे आणि मी त्याची डायरेक्टर आहे. आम्ही 10 डायरेक्टर महिलाच आहेत आणि आमचे 1800 मेंबर आहेत, तर त्या पण महिलाच आहेत. किती महिलांना तो उद्योग उभा करून दिला आतापर्यंत? सध्या मी आता 3000 महिलांपर्यंत पोहोचलेले आहे उद्योग उभा करून देण्यासाठी आणि 7000 महिलांना मी पूर्ण ट्रेनिंग दिलेलं आहे व्यवसायाचं. अच्छा, काय सांगशील बरं, प्रतिसाद कसा मिळतोय? आज तू एवढी माहिती दिली आम्हाला, तर मला एवढं सांगायचं आहे की महिलांनी घरी न बसता आपण आपल्या स्वतःच्या पायावर कसं उभं राहिलं पाहिजे हे आपण सतत आपल्या डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे. आपल्याला लोक काय म्हणतात ह्याचा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःला आपल्याला काय करायचंय, आपण स्वावलंबी कसं व्हायचंय. स्वावलंबी म्हणजे फक्त माझ्या हातात सगळ्या गोष्टी असणं नाही, तर आपल्या हातामध्ये पैसा पण असला पाहिजे, आपल्या हातामध्ये व्यवसाय पण असला पाहिजे आणि आपल्याकडे पॉवर पण असली पाहिजे, तरच आपण स्वावलंबी महिला म्हणू शकतो. धन्यवाद राणी. आपल्याला माहिती दिलेली आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवली. तर रानभाज्या महोत्सव जो होता, या महोत्सवामध्ये रानभाज्या म्हणजे गावरान भाज्या ज्या रानामध्ये शेतामध्ये ज्या असतात, ज्या नैसर्गिक असतात, सेंद्रिय पद्धतीच्या असतात, रासायनिक कुठल्याही पद्धतीनं इथं फवारणी केलेली नाही, अशा भाज्या या ठिकाणी आलेल्या आणि इथं सेंट्रल बिल्डिंगमध्ये हा रानभाज्या महोत्सव भरला होता. मी तुम्हाला सर्व या ठिकाणचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी भाज्याचे स्टॉल लागले होते, कशाचं त्याचं महत्त्व काय, सर्व मी तुम्हाला दाखवलेलं आहे. विषय कोणताही असो, बातम्या आरपार, दाखवणार टुडे समाचार. आमचा खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती असतील तर खाली थेट संपर्क करू शकता. आणि आमचं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर परत सांगतो, आमचं जिल्ह्यात 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूवर्स 2,67,00,000 व्ह्यूवर्स आहेत आणि 1,00,000 सबस्क्रायबर आहेत. तुम्ही यूट्यूबला जाऊन टुडे समाचार उस्मानाबाद असं सर्च करा, तुम्हाला आमचं चॅनल नक्की दिसेल. विषय कोणतेही असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.